तर कॉर्नरला आम्ही पावसाचं पाणी काढण्यासाठी असं होल करून इथं पाईप आणलेला आहे. मी तुम्हाला वीकली रिकॅप दाखवतो. तर वीकली आम्ही कोणत्या साईटवर कोणतं काम केलं. घेऊ का नको iPhone 17. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज मंगळवार आहे, तर आज मराठीतून व्लॉग आहे. तर दुपारच्या नंतर मी आता प्लास्टरच्या साईटवर आलो आहे. तर सकाळी घरून निघाल्यानंतर मला काम आलं होतं, त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही. तर आता आलोय मी टेरेसवर. तर काल आम्ही इथं स्लॅबची वॉटरप्रूफिंग केली होती. तर काल मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मी लास्टला व्हिडिओ काढू शकलो नाही. तर हे पहा किती मस्त वॉटरप्रूफिंग केलेली आहे. आणि इथं वॉटरप्रूफिंग करण्याआधी आम्ही इथं टॉयलेट बाथरूमसाठी जे एअर पास करण्यासाठी असं स्लॅबला होल करून त्यामध्ये पाईप सोडल्यानंतर वॉटरप्रूफिंग केलेले आहे. तर काल इव्हिनिंगला थोडंच काम राहिलं होतं, तेव्हाच खूप पाऊस आला आणि जास्त पाऊस आल्यामुळे सगळीकडे पाणी झालं. त्यामुळे परत सिमेंट मारावं लागलं स्लॅबच्या वरती. तर आलोय मी सेकंड फ्लोअरवर. तर इथं आता तुम्हाला दाखवतो कसं ड्रिल करून पाईप सोडलेले आहे आम्ही. तर इथं कॉर्नरला आम्ही पावसाचं पाणी काढण्यासाठी असं होल करून इथं पाईप आणलेला आहे आणि त्याच्या खाली पण होल आहे. हा कंटिन्युअस पाईप खाली जाईल हौदामध्ये. तर आता ह्या साईडवर बॅक साईडचं प्लास्टर आणि हे बाल्कनीचं इंटरनल प्लास्टर बाकी आहे. आणि त्याआधी बघा आम्ही असं स्लॅबची कटिंग गोलमध्ये कटिंग केल्यानंतर पाईप सोडलेले आहे. आता समोरचे जे टेरेसला 2 पाईप होते पहा इथं सोडलेले आहे आम्ही. तर हे व्हेंटिलेशनसाठी यूज होतील वरती आणि त्याच्यानंतर इथं टॉयलेट बाथरूमला कनेक्ट होणार आहे. आणि त्याच्याच खाली असे परत 2 होल मारलेले आहे आम्ही फर्स्ट फ्लोअरच्या स्लॅबला. तर मित्रांनो, आज काम चालू ठेवायचं होतं, पण आज मंगळवार असल्यामुळे कोणीच आलं नाही, नाहीतर आज कम्प्लीट झालं असतं बाल्कनीचं प्लास्टर इंटरनल. तर आता हे पहा जे 3 होल दाखवले तुम्हाला, त्याची स्लॅबची कटिंग केल्यानंतर असं गोल गट्टू दिसत आहे. तर आता मी मामाच्या घरी जाणार आहे, तिथं ब्रिक वर्क आणि स्लॅबची कास्टिंग कशी झाली ते दाखवतो तुम्हाला. तर रेडी झाल्यानंतर आता मी चाललो आहे दुपारच्या नंतर. तर थोड्याच वेळात मी तुम्हाला वीकली रिकॅप दाखवतो. तर वीकली आम्ही कोणत्या साईटवर कोणतं काम केलं. तर त्यानंतर आलोय मी मामाच्या साईटवर. इथं प्लास्टरवाल्या साईटवर बाल्कनीचं प्लास्टर झाल्यानंतर आम्ही सगळं प्लास्टरचं मटेरियल मामाची इथं घेऊन येणार आहे. आणि आता 1-2 दिवसात आम्ही इथं प्लास्टर सुरू करणार आहे. प्लास्टरवाल्या साईटवर एक्सटर्नल आणि इंटरनल प्लास्टर झाल्यामुळे तिथं प्लंबिंग वाल्यांना आणि टायलवाल्यांना आता काम सुरू करता येईल. तर आता आलोय मी स्लॅबच्या वर. इथं समोर 2 फुटाचा पिल्लर दिलेला आहे आणि त्याच्या साईडने 1 फुटाचं ब्रिक वर्क केलेलं आहे. त्यावर काचेची ग्लास येणार आहे रेलिंग आणि पूर्ण ब्रिकवर स्टेअरकेसचं पूर्ण बीमला टच होणार आहे. एवढं 2 मिस्त्रीने ब्रिक वर्क केल्यानंतर वर स्लॅबची कास्टिंग करण्यासाठी गेले होते. आता वर जाऊन दाखवतो स्लॅबची कास्टिंग कशी झालेली आहे. तर ज्या दिवशी माझ्या बोटाचं फ्रॅक्चर काढलं त्या दिवशी इथं ब्रिक वर्क आणि कास्टिंग चालू होती. त्यानंतर कंटिन्युअस 2-3 दिवस घरीच आराम केला. त्यामुळे मी कोणत्याच साईटवर गेलो नव्हतो, फक्त घरच्या मागच्या साईटवर जायचो प्लास्टरवाल्या. तर आलोय मी टेरेसवर. तर हे ब्रिक वर्क पहिलेच झालं होतं आणि त्यानंतर इथं त्या दिवशी कास्टिंग झालेली आहे स्लॅबची. हे पहा, त्याच्यानंतर शटरिंग रिमूव्ह केल्यानंतर किती मस्त फिनिशिंग आलेली आहे. आणि ब्रिक वर्कवाल्यांनी असं इथं बाल्कनीचं पण ब्रिक वर्क केलेलं आहे 1.5 फुटाचं. त्यानंतर त्याच्यावर ग्रिल येणार आहे. तुम्हाला अजून चांगलं दाखवण्यासाठी आता मी आलेलो आहे स्कॅफ होल्डिंगवर. हे पहा किती मस्त फिनिशिंग आलेली स्लॅबची. तर हे स्टेअरकेसचं टॉवरचा स्लॅब आहे आणि हा समोर डोअरचा सज्जा आहे, त्याच्या खाली डोअर येणार आहे बाहेर येण्यासाठी. तर आता सध्या सेंटरिंगवाल्याला काम नसल्यामुळे आता लोड आलेला आहे कामाचा, कारण की ब्रिकवर आणि प्लास्टरवाल्यांना चालू आहे, फक्त सेंटरिंगवाल्याला काम नाही आहे. त्यामुळे आम्ही ह्या वीकमध्ये सेंटरिंगवाल्यांना दुसऱ्याकडे पाठवलं होतं. तर आता तुम्हाला मागच्या वीकमध्ये कोणत्या साईडवर कोणतं काम केलं दाखवतो. तर डे 1 म्हणजेच बुधवारी सेंटरिंगचं मटेरियल आणल्यानंतर इथं मामा साईटवर इथं स्टेअरकेसचं टॉवरचं एवढं काम केलं होतं एका दिवसामध्ये तिघांनी. त्यानंतर डे 2 म्हणजेच गुरुवारी इथं भावाने जे जुन्या घराचा पूर्ण नक्षा चेंज केला होता. तर इथं एक नवीन डोअर काढून जे जुना डोअर होता ते क्लोज केला आणि पूर्ण फ्लोरिंग टाईल काढली होती टॉयलेट बाथरूमची पण वॉलची. तर ह्या जुन्या घरामध्ये नवीन डोअर ओपन केला आणि जो जुना डोअर होता तो क्लोज करण्याचं काम केलं. त्याच दिवशी मामा साईटवर सेंटरिंगचं काम झाल्यानंतर रेनफोर्समेंट वाल्यांचं काम पण सेंटरिंगवाल्यांनी केलं. आणि हे काम करत असताना आम्ही कॉन्क्रीटचं कास्टिंगचं मटेरियल पण त्याच दिवशी घेतलं. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 4 सप्टेंबरला इथं बाल्कनीचं पूर्ण प्लास्टर केलं. तर त्याच्यानंतर डे 2 ला इथं असं कॉन्क्रीटचं मटेरियल घेतल्यानंतर डे 3 ला आम्ही इथं कास्टिंग केली स्लॅबची. याच दिवशी माझ्या बोटाचं फ्रॅक्चर काढल्यामुळे मी कोणत्याच साईटवर आलो नव्हतो.
बोटाचं फ्रॅक्चर काढल्यानंतर त्यामध्ये पहिलेच पाणी गेलं होतं, त्याच्यामुळे ते लय डेंजर झालं होतं. त्याच्यानंतर म्हणजे सॅटर्डेला आम्ही बाल्कनीच्या खालचं पूर्ण प्लास्टर केलं आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 5 सप्टेंबरला जे पहिली बाल्कनी आहे त्याचं एक्सटर्नल पूर्ण प्लास्टर केलं. त्यानंतर डे 5 म्हणजे संडेला आम्ही इथं 2 जणांनी इथं टेरेसचं इंटरनल पूर्ण प्लास्टर केलं पॅरापेटचं आणि जे स्टेअरकेसचं टॉवरचं बाकी होतं समोरचं. हे प्लास्टर करत असताना इथं आम्ही क्रशंट पण घेण्याचं काम केलं कारण की वॉटरप्रूफिंगसाठी लागत होती. तर याच दिवशी मी तुम्हाला दाखवलं पट्टी डिझाईन कशी बनवतात आम्ही. तर यानंतर डे 6ला म्हणजेच मंडेला इथं गावामध्ये ब्रिकवर्क चालू होतं. तर इथं प्लॅन चेंज झाल्यामुळे पूर्ण पहिलं ब्रिकवर्क केलेलं आम्ही पूर्ण डिमॉलिश केलं होतं आणि काही बाकी आहे. त्याच दिवशी म्हणजे डे 6लाच इथं स्लॅबची वॉटरप्रूफिंग केली होती आम्ही. हे काम करत असताना थोडंच काम राहिलं होतं तेव्हाच खूप पाऊस आला. जास्त पाऊस आल्यामुळे स्लॅबची फिनिशिंग खराब झाली आणि त्यानंतर जास्त सिमेंट मारावं लागलं परत. त्यानंतर मोबाईलमध्ये कमी चार्जिंग असल्यामुळे तुम्हाला मी दुपारी दाखवलं स्लॅबची फिनिशिंग. आणि हा होता आमचा वीकली रिकॅप. तर आता मी चाललो आहे घरी. तर मित्रांनो आज iPhone 17 लॉन्च होत आहे रात्री 10:30 वाजता. तर कमेंटमध्ये सांगा घेऊ का नको iPhone 17. बोटाचं फ्रॅक्चर काढल्यानंतर मी कंटिन्युअस 2-3 दिवस आराम केला आणि काल मी साईटवर गेलो होतो. ते पण मोठी गाडी घेऊन गेलो होतो त्यामुळे माझ्या बोटावर पाणीच नाही पडलं पावसाचं आणि माझं फ्रॅक्चर रिकवर होत आहे. त्यामुळे मी कंटिन्युअस आता गाडीमध्येच फिरत आहे. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राम राम.